माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बार्शी शहरापासून जवळच असलेल्या बाहेवळण रस्त्यावर एका संशयित कारमधून काही गुन्हेगार भूमकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावरून बार्शी तालुका पोलिसांनी गुन्हेगारांच्या वाहनाचा पाठलाग करत एका संशयित आरोपीसह त्याच्याकडील एक पिस्तल आणि कारसह 6 लाखांचा ऐवज जप्त केला। ही कारवाई तालुका पोलिसांच्या मदतीने करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांना खबरामार्फत एका कारसह आणि संशयित देवमार्गे भूमकडे जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यावरून दिलीप ढोरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, हवालदार सुभाष सुरवसे, खांडेकर, पोलीस शिपाई बालाजी हंगे, राहुल बोंदर, गवळी बचुटे, चिटलवार हे बाहेवळण रस्त्यावरून पाळत ठेवून होते। त्यावेळी पांढऱ्या रंगाची कार MH8Z 7475 ही बाहेवळण रस्त्यावर गाडेगाव चौकातून बेफाम वेगाने देवगावकडे निघाली होती। पोलिसांनी त्या वाहनाला अडवण्याचा प्रयत्न केला असता थांबली नाही, त्यामुळे पोलिसांनी त्याचा पाठलाग केला। गाडेगाव रस्त्यावर लिमाई देवीच्या मंदिराजवळच्या गितरोदकावर वेगात चाललेल्या कारच्या समोरच पोलिसाची जीप आडवी लावून त्यामुळे संशयितांना कार थांबवावी लागली। त्याचवेळी कारच्या चालकाने अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली, परंतु कारमधील दुसऱ्या व्यक्तीस पोलिसांनी पकडले। अभिजित चंद्रकांत जाधव राहणार धाराशिव असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव असून त्याचा साथीदार धीरज पवार राहणार धाराशिव हा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला। अभिजित जाधव याची झडती घेतली असता त्याच्याकडून त्याच्याजवळील मोबाईल तसेच कार गिअरजवळील आणखी एक मोबाईल आणि गाडीच्या डॅशबोर्डमध्ये कप्प्यात ठेवलेली देशी बनावटीची पिस्तल, त्यामध्ये 3 जिवंत कारतुसे असा 5,95,700 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला। या घटनेचा अधिक तपास तालुका पोलीस करीत आहेत। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।